कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कुठलाही इसम माझ्याकडे मदतीची याचना करत आला आणि जर त्याची सत्याची बाजू असेल तर मी त्याच्यासाठी दिवसाचा रात्र करायला तयार आहे. नमस्ते. आज आपण खास अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेत असून त्यांचे डिग्री आणि परिचय देताना एवढा मोठा आहे, त्यामुळं मला आज प्रथमतःच ते पेपर बघून तुम्हाला प्रेक्षकांना माहिती द्यावी लागणार आहे. कारण ते एक तर व्यक्तिमत्व महान आहे आणि त्यांची डिग्री ही फार उच्च लेवलची आहे आणि ते समाजापर्यंत आपण जसं नेहमीच आपल्या मुलाखतीमध्ये सांगत असतो की आपल्या चॅनलमध्ये आपण असे हिरे, असे व्यक्तिमत्व समोर आणतोय की ते जनतेपासून आणि जनतेच्या प्रसिद्धीपासून थोडंसं पाठीमागे आहे, पण त्यांचे कार्य अतिशय महान असते. अशाच व्यक्तिमत्व आपण प्रत्येक मुलाखतीमध्ये समोर आणण्याचं काम करतोय. असं एक खास व्यक्तिमत्व आज आपण आपल्या समोर आणतोय. त्यांचं नाव ॲडव्होकेट नोटरी राणा प्रतापसिंह रामराव सासणे. त्यांची डिग्री BSc LLB स्पेशल JDC ॲड ADR PG DHR इतकी प्रचंड मोठी त्यांची डिग्री आहे. त्यामुळे मला प्रथमतः आज वाचून प्रेक्षकांसाठी हे दाखवावं लागत आहे. त्यांचं कार्यही दिसताना फार महान दिसत आहे. त्याच्यामध्ये मुरगुडसाठी खास करून त्यांचं मोठं कार्य दिसून येत आहे. त्यामध्ये मुरगुड न्यायालयाची स्थापना करणे, माननीय तहसीलदार सो प्रांत सो मोजणी कार्यालय आठवड्यातून 2 दिवस मुरगुडला होणे, मुरगुडला स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा होणे, मुरगुडजवळ मिनी MIDC काढून हजारो सुशिक्षित बेकारांना आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं कार्य दिसून येते. आणि हा पहिलाच अँगल म्हणजे मी प्रत्यक्षात जसं त्यांच्याकडे अट्रॅक्ट झालो, मी जसं कायम म्हणतो की काही लोक या समाजामध्ये वावरत असताना मी नागरिक म्हणून, सामान्य माणूस म्हणून सुद्धा ज्यावेळी बघत असतो आणि त्यामध्ये ज्या व्यक्ती माझ्या समोर येतात आणि मला वाटतं की एक नागरिक म्हणून किंवा एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून की हे व्यक्ती समोर येणं गरजेचं आहे, यांच्यापासून समाजाचं हित साधलं जाऊ शकतो, अशा व्यक्तींना आपण फोकस करत असतोय. त्यामध्ये हे मला प्रामुख्याने आढळलं, म्हणून आज आपण त्यांची खास मुलाखत आयोजित केलेली आहे. तर नमस्ते सर. नमस्कार. आपला परिचय आपल्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात द्यावा. नमस्कार. मी कागल तालुक्यातील मुरगुड ह्या छोट्याशा गावातून आलो. आता मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या तालुक्यातून राजश्री शाहू महाराज आले, त्याच तालुक्याची कर्मभूमी आणि जन्मभूमी माझी ती ठरली. आणि स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारातून आणि माझे वडील शिवचरित्र व्याख्याते राम सासणे यांच्या विचारातून आमची जडणघडण झाली. तसं पाहिलं तर मुरगुड कोल्हापूरपासून 50-55 किलोमीटरवरचं गाव, पण शाहू महाराज आणि सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जे स्वाभिमानाचे विचार त्या भूमीत रुजवले, वाढवले, त्यातून आम्ही तयार झालेलो आहोत. मी ॲडव्होकेट राणा प्रतापसिंह रामराव सासणे मुरगुडकर, एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, ज्या शेतीला सदाशिवराव मंडलिकांनी पाणी दिलं त्याच्या अगोदर आमच्या पिकांना पाणीसुद्धा नव्हतं. डिसेंबर नंतर पिकं आमची वाळत होती. अशा एका विकसित नसणाऱ्या तालुक्यातून मी आलेलो आहे. आणि ते येत असताना आम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, पण ही शाहू महाराजांची आणि ताराराण्यांची पावनभूमी, संघर्षाची भूमी, ह्या भूमीतून उत्तरोत्तर सामाजिक विचार आणि वसा घेऊन आपण आपलं व्यक्तिमत्व कसं घडवावं किंवा आपण समाजासाठी काही देणं लागतं, समाजासाठी त्या माध्यमातून काय करता येईल काय हे पाहावं, हा विचार आणि वसा घेऊन आम्ही इथंपर्यंत साहेब पोचलेलो आहोत. आता हे तुमचा परिचय देत असताना तुम्ही असं जाणवून आलं मला की तुम्ही मूळचे मुरगुड साईडचे आहात. हो सर. आणि मग ते मुरगुड ते कोल्हापूर हा प्रवास कसा झाला तुमचा? सुरुवातीला आमच्या इथं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांनी माध्यमिक शाळा, कॉलेजेस यांची निर्मिती केली. त्यामुळं आम्ही तिथं 12वी पर्यंत शिकू शकलो.
आणि 12वी नंतर मी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या दूध साखर महाविद्यालयामध्ये BSc फिजिक्समधून उत्तीर्ण झालो. तदनंतर मला त्या माझ्या मार्कलिस्टच्या जोरावर सर MSc, MCA, BE किंवा मेडिकलसारख्या फील्डमध्ये जाता आलं असतं. पण मी प्रथमतः आपल्याला सांगितलं की मी अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, घरची परिस्थिती तशी गरिबीचीच, त्यातून ते डोनेशन किंवा शैक्षणिक खर्च हे सगळं आमच्या वडिलांना किंवा आमच्या फॅमिलीला परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळं मी शहाजी लॉ कॉलेजमध्ये लॉसाठी ॲप्लाय केला आणि लॉसाठी शिक्षण घेऊ लागलो. कारण का त्यावेळी असं होतं, लॉला एंट्रन्स नव्हती, कुठलंही डोनेशन नव्हतं किंवा कुठलीही फीज नव्हती. सर मी EBC सवलतीच्या म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास सवलतीच्या माध्यमातून मी इथे शिकलो आणि कोल्हापूरमध्ये 3 वर्षाची डिग्री मी पूर्ण केली आणि ह्या शहरात मी वकिली झालो. आणि तदनंतर मी वकिली येथेच करू लागलो जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणून. नाही, आपण जसं मगाशी ऑफ कॅमेराची चर्चा केली की तुम्ही ॲडव्होकेट ते समाजसेवा हा कसा ट्रँगल केला आणि त्याच्यामागं सदाशिव मंडलिक साहेब यांचा संदेश, विचार हा तुमच्याशी म्हणजे जोडले गेलेला आहे कुठंतरी हा समाजसेवेशी, त्या संदर्भात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात. साहजिकच माझे वडील शिवचरित्र व्याख्याते राम सासणे हे आज 83 वर्षाचे आहेत आणि ते ज्यावेळी 13 वर्षाचे होते त्यावेळी ते मंडलिक साहेबांचे सवंगडी होते आणि त्यावेळीपासून ती मंडलिक साहेबांच्या विचाराशी प्रभावित होऊन मंडलिक साहेबांच्या बरोबरच काम करत होते. आणि त्यानंतर आम्हालाही तोच वसा आणि वारसा लाभला. आता एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळी मी वकील झालो त्यावेळी मंडलिक साहेबांच्याकडे मी पेढे घेऊन गेलो आणि मंडलिक साहेबांना बोलता बोलता म्हटलं, त्यावेळी ग्लॅमर म्हणजे TV त आम्ही बघत होतो, वकील असा आहे, हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो, मग आपल्यात काय कमी आहे, आपणही सुप्रीम कोर्टात जावं, हायकोर्टात जावं आणि तिथं प्रॅक्टिस करावी. पण तिथं प्रॅक्टिस करत असताना कोणतरी आपल्याला CD महत्त्वाची आहे, कोणतरी आपल्याला तिथला वकील महत्त्वाचा आहे, तिथल्या वकिलांच्याकडे ज्युनियरशिप महत्त्वाची आहे. मग इथनं डायरेक्ट मला कोण घेणार नाही, म्हणून साहेबांना मी कन्व्हिन्स केलं की साहेब मला हायकोर्टचा एखादा वकील तुमच्या ओळखीची द्या, जेणेकरून मी तिथं प्रॅक्टिस करू शकेन, मी तिथं ज्ञान संपादन करू शकेन. पण मंडलिक साहेबांनी माझ्या व्यवसायाला आशीर्वाद देता देता एक मूलमंत्र मला सांगितला, ज्या समाजातून तुम्ही आला, ज्या गावातून तुम्ही आला, ज्या गोर गरीब कष्टकरी लोकांच्यातून तुम्ही आला, त्या लोकांना पण तुम्ही न्याय कुठं देणार? हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही. तुम्ही तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली करा आणि वकिली बरोबरच मानवता आणि समाजकार्य ह्याची सांगड घालून ह्याचा किनारा घेऊन तुमचं आयुष्य निर्गत करा. फक्त पैसा मिळवायचं काय, समाजाचं देणं लागतोय आपण, ह्या भावनेतून त्याचं देणं भागवत आपण जीवन जगायचं हे आपण ठरवायचं आहे. मंडलिक साहेबांचं एक अनेक उदाहरण सर सांगतो. मंडलिक साहेब BA BEd झाल्यानंतर त्यांना त्या काळी कुठल्याही शाळा कॉलेजवर प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून मोठ्या पगाराच्या याच्यावर जाता आलं असतं, पण ते गेले नाही. त्यांनी गावचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास केला. ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार पाहिलं आणि ह्यांना काय आपण करू शकतो का, यांचं समाज काही गोष्टी आपल्या आयुष्यात यांच्या बाबतीत सामाजिकदृष्ट्या परिवर्तनशील करू शकतो का, ह्या विचारातून ते मुरगुडमध्येच किंवा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातच राहिले. तोच विचार मला देऊन त्यांनी त्यावेळी आमचे वडील आणि ते मित्रच असल्यामुळं त्यांनी त्या अधिकारापोटी माझ्याकडून एक वचन घेतलं की तुम्ही जे वकिली करणार असाल, ज्या वकिलीला मानवतेची आणि समाजकार्याची किनार असेल अशी वकिली तुम्ही इथंच कराल, तालुक्याच्या आपल्या लेवलला कराल, जिल्ह्याच्या लेवलला कराल, पण तुम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची कामं घेऊन जा, पण फक्त हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये पैसा मिळवण्यासाठी जाऊ नका, हा त्यांनी आम्हाला विचार दिला. म्हणजे आता थोडक्यात जे तुम्ही आता हे सांगितलं त्याच्यावरून विस्तृत असा प्रश्न म्हणजे होतोय किंवा मनात असा विचारधारा निर्माण झाली माझ्या की तुम्ही उच्च न्यायालय किंवा म्हणा की मुंबई आणि दिल्लीच्या सारख्या ठिकाणी जायला उत्सुक होता, तेवढे तुमचे कॅलिबर पण आहे. पण सदाशिवराव मंडलिक साहेबांनी तुमच्याकडून एक वचन घेतलंय की बाबा हे जे तू कष्टातून किंवा गरिबीतून आलाय
त्याच्याकडे जी डिग्री मिळाली ती समाजाच्या उपयोगासाठी आली पाहिजे. म्हणजे त्यांनी संदेश दिला थोडक्यात तुम्हाला, की बाबा हे तुम्हाला पद जे आहे ते समाजाच्या सेवेसाठी वापरायचं आहे. हो साहजिक. त्यामुळं तुम्ही इकॉनॉमिकली म्हणजे फक्त पैसा हा न उद्देश ठेवता त्यांच्या विचाराची पकड तुमच्याकडे ठेवून तुमच्या मनावर बिंबलेली आहे ती, आणि म्हणून तुम्ही निव्वळ पैसा हा उद्देश न ठेवता सामाजिक कार्य म्हणून या कामात आलेला आहात. आणि समाजसेवा हे तुमच्या आतमध्ये रक्तामध्ये भिनलेली आहे. आणि त्याच्यावरती तो मंडलिक साहेबांचा जसं त्यांना लोकनेता म्हणायचे तो पगडा तुमच्यावरती आहे. पण हे काम करत असताना आर्थिकदृष्ट्या तुम्ही थोडंसं पाठीमागे राहिला असाल कदाचित ते, पण याच्यामुळं तुम्हाला घरातून थोडंसं प्रेशर वगैरे म्हणा किंवा हे त्याचा पण तुम्हाला थोडासा, कारण प्रत्येकाला वाटत असते की आपण इकॉनॉमिकली पुढे जावं, घरातल्या व्यक्तींचा विचार वेगळा असतो, तुमच्या विचारांचा पगडा असतो, ह्याचा काही कुठेतरी त्रास होत असेल थोडा, ते पण तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतंय. हे कशासाठी? की मंडलिक साहेबांच्या घराण्याशी त्यांच्या विचाराशी. मग या निष्ठेचा फायदा मंडलिक घराण्याकडून तुम्हाला सध्याच्या घडीला तरी कुठं दिसतो का? त्याची जाणीव त्यांना झालेली आहे का त्या घराण्याला? की बाबा सासणे साहेबांनी, तुम्ही विथ नोटरी आहात, भारत सरकार नोटरी आणि ॲडव्होकेट म्हणजे हा विषय फार अभ्यासू आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत आहे. आणि फक्त समाजालाही माहीत असेल की वकील झाला म्हणजे पुरेसं नाही आहे, वकिलाला सातत्यानं अभ्यास करावा लागतो. त्यात तुम्ही नोटरी म्हणजे फार जबाबदारी आहे. ते काम नोटरीचं करत असताना त्याच्यामध्ये काय रिस्क असते वगैरे हे आपल्यासारख्या लोकांना माहिती आहे. नोटरी म्हणजे फार जबाबदारीचं काम आहे. एखाद्याला नोटरी करून देणं म्हणजे प्रत्यक्षरित्या ती जबाबदारी तुम्ही स्वीकारत असताय, ते अंगावर घेतो. हो साहजिक. ह्या गोष्टीचा आजपर्यंत तुम्हाला किंवा ते मंडलिक साहेबांना जाण आहे का नाही असं तुम्हाला कधी दिसलं का या वावरताना या कार्यामध्ये? आता हा सगळा प्रवास सर मी करत असताना सुरुवातीला कॉलेज जीवन झालं आणि कॉलेज जीवनानंतर हा प्रसंग आला की साहेब म्हणले की तुम्ही इथंच हे करावं लागेल. त्यावेळी त्यांनी मला सांगताना सांगितलं की मी ज्यावेळी समाजकार्य करत होतो त्यावेळी मी सुद्धा फाटका माणूस होतो, मलाही कुठलाही सोर्स नव्हता. पण ह्या जनता जनार्दनाच्या कामाच्या ह्याच्यात आणि त्यांच्या प्रेमाच्या ह्याच्यात इथंपर्यंत मी पोचलो. आता तुमचा एक भाग की मंडलिक साहेबांच्याकडून तुम्हाला काय मिळालं, काय आर्थिक लाभ झाला? आर्थिक लाभ नव्हता म्हणायचं मला, की ते तुम्ही जे आता जो मंडलिक साहेबांचा विचार निष्ठा एकत्र बाळगून तुम्ही आता सगळ्या गोष्टीची सॅक्रिफायशन करत आलाय, तर याचा जाणीव आत्ताच्या पिढीला म्हणजे थोडक्यात सांगितलं तर वीरेंद्र मंडलिक साहेबांना, संजय मंडलिक साहेबांना त्याची जाणीव आहे, याची चुणूक तुम्हाला कधी म्हणजे जाणवली का? या कार्यामध्ये कार्य करताय तुम्ही आता हे आहेत. आता तुम्ही प्रत्यक्षात बघताना लक्षातच आलंय माझ्या की बाबा तुमची निष्ठा मंडलिक घराण्यावर अपार आहे. म्हणून तुम्ही आर्थिक जर नुसतं टार्गेट करायचं म्हटलं तर आता एक जनरल व्यक्ती म्हणून बोलायचं झालं तर वकील म्हटलं की लोकांचा समाजाचा बघण्याचा उद्देश काय असतो? आम्ही थोडक्यात काय म्हणतो, बकरे गावले की संपला विषय. वकील म्हणजे बकरे गावला की त्यांना त्याच्याविषयी घेणं देणं काय नसतं असं साधारणतः बोललं जाते. हे मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही, तर एक साधारण व्यक्ती म्हणून म्हणतोय की तुम्ही बघितलं की जनमानसात काय प्रतिमा असते. बरोबर. पण त्याच्यावरती आता तुम्हाला बघितलं, मी बऱ्याच दिवस तुमच्याकडे निरीक्षण आहे माझं, मी अभ्यास करतोय, म्हणूनच मी कायम जाणीवपूर्वक मी माझ्या प्रेक्षकांना सांगतोय की अशाच व्यक्ती मी समोर आणतोय कॅमेऱ्याच्या की त्यांच्यामध्ये समाजाची भान आहे. तो व्यक्ती एखाद्या पदावरती गेला तर तो 100% समाजाचे कार्य करेल. आणि हे वाक्य मी मीडियाच्या समोर अगदी जबाबदारीने बोलतोय की मी अशाच व्यक्तींना जास्तीत जास्त फोकस करतोय की ते व्यक्ती जर एखाद्या चांगल्या पदावर गेली तर 100% जनतेचं काम करतील. म्हणूनच मी तुम्हाला असं विचारलं की याची जाणीव, याची चुणूक हे मंडलिक साहेबांच्या पर्यंत पोहोचलेली आहे का? निश्चितच आहे. कारण का ज्यावेळी मी या प्रवाहात आलो त्यावेळी मंडलिक साहेबांनी, आता स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनंतर ही धुरा संजय मंडलिक साहेबांनी घेतली आणि संजय मंडलिक ह्या कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार झाले. आता त्यांच्या 2 कॅम्पेनमध्ये प्रकर्षानं कोल्हापूरमध्ये लिडिंगला मीच असायचो. त्यानंतर मुरगुडचा विषय आला. आता तुम्ही मुरगुडचं अनावधानानं नाव काढलं म्हणून तुम्हाला सांगतो. मुरगुडचा विषय आला. मुरगुडचा विषय आल्यानंतर मुरगुडमध्ये आम्हाला एक न्यायालयाची गरज आहे सर. न्यायालयाची गरज याच्यासाठी आहे, आमच्यापासून कागल हे अंतर 32 किलोमीटर आहे आणि आमची जी मुरगुड पोलीस स्टेशन ह्या हद्दीतील 58 गावं आहेत. त्या गावातील पक्षकारांना, माता भगिनींना माझ्या 32 किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कामं करावे लागतात. हे कुठं ते इनकन्व्हिनियंट होतं. आणि ज्या हायकोर्टान, ज्या सुप्रीम कोर्टान प्रत्येकाच्या दारी न्याय ही जर आणि विधी खात्यानुसार
ह्या लोक न्यायालयाच्या माध्यमातून जी संकल्पना राबवली त्या संकल्पनेची परिक्रमा म्हणून आम्ही मुरगुडमध्ये न्यायालय घेतोय. त्या न्यायालयाच्या संदर्भात आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. त्यानंतर आमच्या भागात मुबलक पाण्याचा आणि स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे, तोही प्रश्न आम्ही धसाला लावलेला आहे. त्यानंतर आमच्या मुरगुड मध्ये कुर्णी एक गाव आहे, तिथं माळ आहे, तिथं यशवंतराव चव्हाण मिनी MIDC ही हा प्रलंबित विषय आहे. जर ती MIDC झाली तर 5,000 लोकांना तरी तो रोजगार निर्माण होईल. आणि हा रोजगार होत असताना साईडचे सुद्धा छोटे मोठे धंदेवाले सुद्धा व्यवसाय करू शकतील आणि ती आपली उपजीविका करू शकतील, असे हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भूमी अभिलेखाचा कार्यालय झालं पाहिजे. तहसीलदार ऑफिस आठवड्यातून 2 दिवस तिथं आलं पाहिजे. मोजणी ऑफिस तिथं आलं पाहिजे. अशा पद्धतीचे कामं घेऊन आपण लोकांच्या पुढं येतोय. आता ही सगळी कामं घेत असताना आता आपण 2047ला विकसित भारत म्हणून आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे. तर ह्या विकसित भारताच्या संकल्पनेत आपला गाव, आपलं खेड, आपला शहर किंवा आपला पर्यायाने जिल्हा, राज्य हे विकसित होणं गरजेचं आहे. म्हणजे तळागाळातील लोकांच्यापासून प्रश्न सोडवून हे सगळं विकसित होणं गरजेचं आहे. हा वसाने वारसा कुठंतरी आपण घेऊन चाललेलो आहे. आता आपण म्हटला की मंडलिक साहेबांना किंवा मंडलिक घराण्याला त्याची जाण आहे का, तर मंडलिक साहेबांनी संजय मंडलिक साहेबांनी गेल्या आमची ज्यावेळी मीटिंगवरती बैठकीत चर्चा होती त्यावेळी त्यांनीही सांगितलेलं आहे, आता आपल्याला जर उद्याच्या सामाजिक कार्यात लोकांना तयार करायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आणि क्वालिफाईड लोकांना घेऊन आपण काम केलं पाहिजे. जे लोक निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करू शकतील, ज्यांनी निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी केलेलं आहे. साहेब, ओघाओघानं आता मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की बिदरी सहकारी कारखान्याची 2017 साली मी निवडणूक लढवली. आता ती निवडणूक लढवत असताना माझा प्रकर्षानं हाच उद्देश होता की जे बिदरी कारखान्याचे 75,000 सभासद आहेत, ऊस उत्पादक सभासद आहेत, कामगार आहेत, कष्टकरी लोक आहेत, ऊसतोडी कामगार आहेत आणि हमीदवाडा कारखान्याची जवळजवळ 25,000 ते 26,000 सभासद आहेत. ते सभासद, कामगार, ऊसतोडणी कामगार ह्यांचं कुठंतरी प्रश्न आपण संचालक बॉडीपर्यंत, मॅनेजमेंट समोर मांडावं. साहेब, मी ह्या दोन्ही कारखान्याचे तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्याचा फायदा झाला असता. फायदा होईल आणि त्यांचे काहीतरी प्रश्न मार्गी लागतील. आता बिदरी कारखान्याचा एक जाता एक विषय सांगतो तुम्हाला. काही 150 कामगारांना परमनंटच त्यांनी केलं नव्हतं, सिजनल परमनंट होते आणि परमनंट केलं नव्हतं. त्यावेळी ती लोक माझ्याकडे आली. त्यावेळी मी संचालकाशी आणि मॅनेजमेंटशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांचं फिटमेंट म्हणजे त्यांची 12माही नोकरी फिक्स झाली. नाहीतर आम्हाला कुठला लढावा लागला असता, हायकोर्टात कारखान्याच्या विरुद्ध जाणं आणि हायकोर्टात कारखान्याच्या विरोधात ऑर्डर घेणं आणि ह्या 150 लोकांना त्यांची कामाची निर्गती करणं. पण हा विषय मी नेला म्हणजे ह्याचा अर्थ मी मोठा नाही तर माझ्या पाठीमागे जो व्यवसाय आहे. मग आता या चर्चेतून आता जी चर्चा आहे याच्यातून मला मंडलिक साहेबांना छोटासा एक संदेश द्यावा असा वाटतो की असा सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्ता जो कोल्हापूरच्या शहराशी पण जोडलेला आहे आणि मुरगुडच्या प्रश्नाशी पण जोडलेला आहे आणि कायदेपंडित आहे, असा व्यक्ती यांना 100% असा निष्ठावंत कार्यकर्ता पुढे फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे त्यांचीही साहेबांनी दखल घ्यावी असं आपण सामान्य नागरिक म्हणून, मीडियाचा व्यक्ती म्हणून नाही, सामान्य नागरिक म्हणून सुद्धा साहेबांना आपण विनंती करतो. तर आता तुम्ही म्हटला की हे तुम्ही म्हणजे मुरगुड आणि कोल्हापूर शहर हे दोन्हींच्याही नाळ जोडलेली दिसते. त्याच्यामध्ये बॅलन्स्ड पण झालाय, कारण तुम्ही मुरगुडचा बी एवढा प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडताय आणि मी जसं तुम्हाला पारखतो म्हणजे खरंच मला सांगायला आनंद वाटेल की मी तुमची निवड करत असताना शहरात राहताना मी तुमचं व्यक्तिमत्व बघितलं. त्या व्यक्तिमत्वाला पुढे आणण्यासाठी मी माझं कार्य केलेलं आहे. पण यानंतर आता जी मुलाखत चालली ती मुलाखत तुम्हाला मुरगुडचंही तुम्ही नातं, म्हणजे काही व्यक्ती असे असतात की आपलं गाव सोडले की आपल्या शहराशी आणि आपल्या कुटुंबाशीच
एकवटलेले असतात. पण तुम्ही ही दोन्ही कसरती कशा साधता, की मुरगुड पण आणि शहर पण? कारण शहरामध्ये सुद्धा तुमचं प्रभुत्व आहे. आम्ही जसं बघतोय आता मीडियाचे प्रतिनिधी म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून बघत असताना तुमची या बी प्रभागात बरीच छाप आहे. साहेब काय झालं, 2003 पासून मी या शहरात आलो आणि इथं 3 वर्षाची डिग्री झाल्यानंतर 2006 नंतर जसं मी मंडलिक साहेबांना भेटलो मगाशी म्हटलं, त्यानुसार मंडलिक साहेबांनी मला एक कानमंत्र दिला की जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी सगळी कार्यालये आहेत, त्याच्यामुळे तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला एक हक्काचा माणूस मिळेल आणि तुम्ही त्याला घेऊन त्यांची कामं करू शकाल. मग त्याच्यासाठी कन्व्हिनियंट म्हणून तुम्ही कोल्हापुरात राहणं गरजेचं आहे. मुरगुडवरून 55 किलोमीटर येणं आणि त्यांची कामं करणं ह्याच्यात त्रास होतो. त्याच्यापेक्षा ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकाल, त्यांचा विचार घेऊन मी कोल्हापुरात स्थायिक व्हायचा प्रयत्न केला. आणि 2016ला आई भवानीच्या आई अंबाबाईच्या आशीर्वादानं तिच्या छत्रछायेखाली मला घराची माझी इच्छापूर्ती झाली आणि मी आपल्या दत्तोबा शिंदर या उपनगरात कळंब्याजवळ घर घेतलं आणि तिथं राहू लागलो. आता त्यावेळी साहेब माझं हिथं काहीतरी सामाजिक काम करावं किंवा राजकारण करावं असा काय डोक्यात विषय नव्हता. पण हिथं आल्यानंतर काही उपनगराचे प्रश्न, रस्ते, गटर्स, स्ट्रीट लाईट किंवा आपल्या उपनगरात ओपन स्पेस आहे, ते ओपन स्पेसमध्ये काहीही डेव्हलपमेंट आज अखेर नाही, अशा पद्धतीचे काही प्रश्न भेडसावू लागले. मग शेवटी माझे वडील आणि स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब यांच्या वारसा किंवा विचारातून माझं जडणघडण झाल्यामुळं मी ह्याही प्रश्नाला वाहून घेतलं. आणि हे प्रश्न वाहून घेत असताना आता आमच्या कॉलनीमध्ये ओपन स्पेस होता, तिथं विरंगुळा केंद्र किंवा गणेश मंदिर बांधलं, तिथं क्रीडांगण केलं, तिथं आज बरीच पोरं येऊन खेळतात. मुलांना आता शहराच्या ठिकाणी मुलांना क्रीडांगणसारखी गोष्ट सुद्धा नाही, ही शोकांतिका सर आहे. तुम्ही बघा रस्त्याची दैना उडालेली आहे. अशा पद्धतीचे जे मूलभूत प्रश्न आपल्यातर्फे सोडवता येतील त्यातर्फे सोडवण्यासाठी मी पुढाकार घेत गेलो आणि त्या पुढाकाराच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना भेटणं, अधिकाऱ्यांना भेटणं, कोल्हापूर महापालिकेशी भेटणं. आता परवा डेंग्यूची साथ होती, त्यावेळी अगदी फवारणी